मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतला आहे. पुस्तकाचं नाव आहे भारतीय समाजाची ओळख. प्रकरण क्रमांक 5 भारतातील सामाजिक चळवळी हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. या प्रकरणात एकूण 5 उपघटक आहेत. त्यातील तिसरा उपघटक या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासाला घेतला आहे, भारतातील कामगार चळवळ. यापूर्वीचे 2 उपघटक आणि 4 प्रकरणं व्हिडिओ लेक्चरच्या स्वरूपात पाहायचे असतील तर या चॅनलच्या प्लेलिस्टवर पाहू शकता. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. चला तर पाहूया 5व्या प्रकरणातील तिसरा उपघटक भारतातील कामगार चळवळ. भारतातील कामगार चळवळ हा जो 5व्या प्रकरणातील तिसरा उपघटक आहे तो समजून घेऊ. भारतातील कामगार चळवळ समजून घेण्यासाठी योग्य प्रारंभिक बिंदू म्हणजे भारतातील औद्योगिकीकरणाची प्रक्रिया. सुरुवात केव्हा झाली कामगार चळवळीची? तर प्रारंभ झालेला आहे औद्योगिकीकरणापासून. जेव्हा कारखानदारी उभी राहिली इंग्रजांच्या काळामध्ये भारतात, तेव्हा सुरू झालेली आहे. कारखानदारी आणि आधुनिक उद्योगधंद्यांमुळे भारतीय समाजाची वैशिष्ट्ये आणि स्वरूप बदलले. नवनवीन कारखाने निर्माण झाले, उद्योग व्यवसाय उभे राहिले आणि हे आधुनिक प्रकारचे उद्योगधंदे होते. त्यामुळे भारतीय समाजाची वैशिष्ट्ये पण बदलली आणि समाजाचं स्वरूपही बदललं. यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेचा कायापालट झाला. कायापालट म्हणजे बदल झाला, अर्थव्यवस्थेत बदल झाला आणि नवीन उत्पादन यंत्रणेच्या अनुषंगाने श्रमविभाजनाची पद्धत बदलली. नवीन उत्पादन यंत्रणा अस्तित्वात आली, त्यामुळे श्रमविभाजन झालं की प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या कौशल्यानुसार वेगवेगळं काम करू लागले. भांडवलदार म्हणजेच ते कारखान्याचा मालक आणि कामगार असे 2 वर्ग उदयास आले. भांडवलदार म्हणजे कारखान्याचा मालक एक वर्ग आणि त्या कारखान्यात काम करणारे कामगार हा दुसरा वर्ग, असे 2 वर्ग भारतीय समाजात निर्माण झालेले आहेत. आधुनिक उद्योग हे नफ्याच्या तत्वावर कार्य करत असल्याने, पहा, उद्योग व्यवसाय कारखानदार काढतो तो कशासाठी? तर त्याला नफा मिळवायचा असतो, पैसे कमवायचे असतात. म्हणजे उद्योगधंद्याचं तत्वच आहे नफा. आणि हे तत्व असल्यामुळे कामगारांकडून वाढीव काम करून घेणे, म्हणजे कामगारांच्याकडून जादा काम करून घ्यायचं आणि कमीत कमी पगार द्यायचं, पैसे मात्र कमी द्यायचे. कामकाजाचे तास वाढवणे आणि त्यांना कामाचे तास वाढवायचे, पगार तोच असेल. पदोन्नतीस उशीर देणे, वरच्या पदावर जायला उशीर करायचा. रोजगारात कपात करणे, काहीतरी कारण काढून त्यांचा पगार कमी करणं. कामाच्या ठिकाणावरील सुविधांचा अभाव आणि जिथे कामगार काम करतात तिथे मूलभूत सुविधा असतील त्या नसणं, अभाव असणं, असे प्रकार अस्तित्वात येऊ लागले. म्हणजे कामगारांना खूप त्रास सुरू झाला. या परिस्थितीमुळे कामगारांनी एकत्र येऊन भारतातील व्यवस्थेचा निषेध करण्यास सुरुवात केली. साहजिकच आहे, कामगारांना त्रास होऊ लागला, त्यामुळे ते एकत्र आले आणि भारतातील ही व्यवस्था आहे त्याचा निषेध करायला सुरुवात झाली, संघर्षाला सुरुवात झाली. औद्योगिक कामगार वर्गाची चळवळ मुख्यत्वे 4 टप्प्यात विभागली जाऊ शकते. मग हे उद्योगधंद्यामध्ये काम करणारे जे कामगार वर्ग आहे, ही चळवळ सुरू झाली, त्याचे 4 भाग किंवा 4 टप्पे आहेत, ते आता आपण पाहूया. पहा, हे कामगार चळवळीचं चित्र. 1 मे कामगार दिन महाराष्ट्रात साजरा केला जातो, महाराष्ट्र दिन म्हणूनही, आणि 1 मे कामगार दिन. हे कामगारांच्या मागण्यासाठी आंदोलन चालू आहे असं चित्र. आता आपण पाहूया पहिला टप्पा. तो आहे कामगार चळवळीचा उदय झाल्याचा, म्हणजे सुरुवात झाली. तो कालखंड आहे 1850 ते 1918चा कालावधी, म्हणजे हा पहिला टप्पा आहे. 1850 ते 1918. पहिला टप्पा प्राथमिक स्वरूपाचा होता, खूप सुरुवातीचा. पूर्वनियोजन आणि पूर्वसंघटन न करता, म्हणजे अजिबात नियोजन नव्हतं या संघटनांचं, किंवा संघटनाही व्यवस्थित बांधणी झालेली नव्हती. कामगारांच्या गटांनी केलेला निषेध स्वयंस्फूर्त असला तरी स्वतंत्र घटनांपुरता मर्यादित होता. म्हणजे स्वयंस्फूर्त अशा प्रकारे कामगारांनी निषेध केला, पण तो संपूर्णपणे नव्हता. तर स्वतंत्र घटना, एखाद्या कारखान्यातल्या कामगारांनी केलेला संप वगैरे अशा पद्धतीने, पण तो नियोजन नसलेला. मार्च 1875मध्ये शापूरजी बेंगाली यांनी कामगारांच्या असमाधानकारक परिस्थितीविरुद्ध बंड केले. पहिला संघर्ष आहे 1875मध्ये. नेतृत्व केलं शापूरजी बेंगाली यांनी. कामगारांची परिस्थिती खूप वाईट आहे, त्याच्या विरुद्ध त्यांनी बंड केलं. त्यांच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून 1881मध्ये पहिला कारखाना लागू झाला. पहिला कारखाना कायदा लागू झाला, कायदा तयार झाला 1881मध्ये त्यांच्या प्रयत्नांनी.
नारायण मेघाजी लोखंडे यांचं एक नाव लक्षात ठेवा. ते कामगार चळवळीचे जनक. लोखंडे यांचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. देशातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही 23 सप्टेंबर 1884 रोजी लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. जे गिरणी कामगार म्हणजे कापड कारखान्यामध्ये काम करणारे जे कामगार आहे त्यांची संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही मुंबईमध्ये स्थापन झाली. नेतृत्व लोखंड्यांचंच होतं आणि 23 सप्टेंबर 1884 त्यांनी कामगारांच्या मागण्या व समस्या समजून घेण्यासाठी मुंबई प्रांतामध्ये गिरणी कामगारांची परिषद आयोजित केली आणि कामगारांच्या मागण्या काय आहेत, समस्या काय आहे ते समजून घ्यायचं होतं. म्हणून त्यांनी त्या गिरणी कामगारांची एक परिषद आयोजित केली आणि कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी ठराव संमत केले. मग कामगारांची स्थिती कशी सुधारता येईल त्यासाठी काही ठराव मंजूर केले. नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक मानले जाते. वस्तुनिष्ठ प्रश्न महत्त्वाचा. जनक कोण आहेत? नारायण मेघाजी लोखंडे, भारतीय कामगार चळवळीचे जनक. दुसऱ्या टप्प्यात कामगारांना भेडसावणाऱ्या अडचणी व समस्यांबद्दल जाणीवपूर्वक आकलन केले गेले आणि मग कामगारांना कोणत्या अडचणी आहेत, कोणत्या समस्या आहेत त्या समजून घेतल्या गेल्या. कामगार संघटनांची स्थापना ही या टप्प्यातील महत्त्वाची उपलब्धी होती. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये कामगार संघटनांची स्थापना होणं फार महत्त्वाची बाब होती ही. अनेक समाजधुरीणांनी कामगारांमधील असंतोषाची जाणीवपूर्वक दखल घेतली. मग जे समाजसुधारक होते, समाजातले महत्त्वाचे लोक होते, त्यांनी कामगारांच्यामध्ये असंतोष आहे, त्यांना त्रास आहे, त्याची दखल घेतली आणि परिस्थितीवर उपाय म्हणून कल्याणकारी उपाययोजना अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. मग त्या समस्या कशा दूर होतील, कल्याणकारी उपाययोजना तयार करून त्यांनी प्रयत्न केला. अनेक विद्वानांच्या मतानुसार ही कामगारांची चळवळ म्हणून असण्याऐवजी कामगारांसाठीची चळवळ म्हणून दृग्गोचर झाली. काही विद्वान असं म्हणतात की ही कामगारांची चळवळ नव्हती, तर ती कामगारांसाठीची चळवळ म्हणून दृष्टीला आली. तसेच ही चळवळ सौम्य स्वरूपाची होती. त्याचं स्वरूप मात्र खूप सौम्य होतं. संघर्षाचं स्वरूप खूप कमी होतं, सौम्य. आता पाहूया आपण दुसरा टप्पा. त्याला म्हणायचं दबाव गटांचा उदय. दबाव गट निर्माण झाले 1918 ते 1947 पर्यंत, स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा कालावधी आहे हा. पहिल्या महायुद्धानंतर अर्थव्यवस्था व उद्योगात अनेक बदल घडून आले. की पहिलं महायुद्धाच्या काळातही आणि त्यानंतरही अर्थव्यवस्थापन आणि उद्योग व्यवसायात बदल झाले. वस्तूंच्या किमती व नफा वाढल्या. म्हणजे वस्तूंच्या किमती वाढल्या, नफा वाढल्या. परंतु कामगारांच्या रोजगाराची आणि कामाची परिस्थिती सुधारली नाही. कामगारांच्या पगारात किंवा त्यांच्या कामाची परिस्थिती यात मात्र बदल झाला नाही. कारखानदार मात्र गब्बर झाले. यामुळे कामगारांमध्ये असंतोष व अशांतता निर्माण झाली. संप हे कामगारांच्या हातातील एक प्रमुख अस्त्र असते. म्हणजे संप करणं हे मोठं अस्त्र आहे कामगारांच्या हातात. कामगारांच्या असंतोषाचे प्रतिबिंब 1918 ते 1918 ते 20 या कालावधीत अनेक संपांच्या रूपाने दिसून. या काळात खूप संप झाले 1918 ते 20च्या काळामध्ये. मुंबई, अहमदाबाद, सोलापूर, मद्रास म्हणजे चेन्नई येथील कापड गिरणी कामगार, कानपूरची लोकर गिरणी, कलकत्त्याच्या ज्यूट गिरण्या, जमशेदपूरची स्टील कंपनी, मुंबई व जबलपूरमधील रेल्वे कामगार आणि मुंबईचे गोदी कामगार यांचीही निदर्शने झाली. म्हणजे या 1918 ते 20च्या काळामध्ये अनेक ठिकाणी संप झाले. यापैकी बहुतेक संप उत्स्फूर्तपणे केले गेले. म्हणजे त्यात संबंधित ठिकाणच्या कामगारांनी उत्स्फूर्तपणे केले आणि बहुतांश संप हे रोजगार आणि वेतन अशा कारणांशी संबंधित होते. आणि कारण पण काय होतं? रोजगार मिळणं आणि वेतनाच्या संदर्भात, पैशाच्या पगाराच्या संदर्भात या दोन कारणांशी संबंधित हे संप होते. कामगार संघटनांचा दबाव गट म्हणून उदय ही या चळवळीतील प्रगतीदर्शक घटना म्हटली जाऊ शकते. मग या काळामध्ये दबाव गट निर्माण झाला. म्हणजे कामगारांनी संघटना केली आणि कारखानदारांवर दबाव आणला. म्हणजे ही खूप प्रगतीदर्शक किंवा महत्त्वाची घटना. वाढत्या असमाधानकारक औद्योगिक वातावरणामुळे भारतात कामगार संघटनेची चळवळ अधिक संघटितपणे उभी राहिली. मग त्यांची संघटना हळूहळू मजबूत होऊ लागली. ऑक्टोबर 1920मध्ये 64 कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची परिषद आयोजित केली गेली. मग 1920 साली 64 कामगार जे होते, प्रतिनिधी होते, त्यांची परिषद झाली.
याचा परिणाम म्हणून लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय कामगार संघटना स्थापन झाली. लाला लजपत राय हे स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे नेते, यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय कामगारांची संघटना काँग्रेसची, त्याला AITUC असं म्हणतात. 1926 सरकारने इंडियन ट्रेड युनियन ॲक्ट संमत केला. इंग्रज सरकारने इंडियन ट्रेड युनियन ॲक्ट कायदा केला, ज्या योगे सर्व नोंदणीकृत संघटनांना घटनात्मक मान्यता देण्यात आली. मग ज्या संघटनांनी नोंदणी केलेली आहे त्यांना मान्यता देण्यात आली. या अधिनियमाअंतर्गत 1926 साली मान्यता प्राप्त करणारी पहिली संघटना म्हणजे नाम जोशी यांच्या नेतृत्वाखालील बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन ही पहिली मान्यता प्राप्त संघटना आहे. बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन मुंबईमधली संघटना, तिला मान्यता 1926 साली मिळालेली आहे आणि नेतृत्व केलेलं होतं नाम जोशी यांनी. कामगार चळवळीतील मार्क्सवादी विचारांचा प्रमुख प्रभाव असलेला डाव्या विचारसरणीचा उदय देखील या काळात झाला. डाव्या विचारसरणीचा किंवा मार्क्सवादी विचारांचा उदय या काळात झाला. त्यातून शोषणात्मक व्यवस्थेला रोखण्याच्या हेतूने कामगार वर्गाला भांडवलशाही रचनेच्या विरोधात संघटित होण्याची पार्श्वभूमी निर्माण झाली. व भांडवलशाही विरुद्ध किंवा कारखानदारांविरुद्ध उभं राहायचं, एकत्र यायचं, संघटना करायची, विरोध करायचा, ही अशा प्रकारची पार्श्वभूमी एक निर्माण झालेली आहे. महामंदी याचा अर्थ अर्थव्यवस्थेमध्ये महामंदी आलेली असणं. 1919-20चा जो कालखंड आहे तो जागतिक महामंदीचा होता, की अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू पडून असतात पण त्याला मागणी नसते, परिणामकारक मागणीच्या अभावी महामंदी येते. महामंदी या जागतिक आर्थिक संकटाचा भारतातील कामगार चळवळीवर विपरीत परिणाम झाला. कारण वस्तू भरपूर पडलेल्या असतात परंतु त्याला मागणी नसते. मग कारखानदार वस्तू बनवत नाहीत, कारखाना बंद करू शकतात, त्याचा परिणाम कामगारांवर होतो. संपाची वारंवारता वाढली, म्हणजे खूप वेळा संप होऊ लागले आणि कामगार संघर्ष अधिक तीव्र करण्यात मुझफ्फर अहमद, श्रीपाद अमृत डांगे या नेत्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. खूप संप झाले त्या काळामध्ये आणि महत्त्वाचे नेते होते नेतृत्व करणारे मुझफ्फर अहमद आणि श्रीपाद अमृत डांगे. वेगवेगळ्या वैचारिक पार्श्वभूमी असलेल्या कामगार संघटनांची संख्या वाढली, म्हणजे वेगवेगळ्या विचारसरणी असलेल्या कामगार संघटना निर्माण झाल्या. त्यांच्यात समन्वय साधण्यासाठी नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन NATUF स्थापना केली. ज्या वेगवेगळ्या संघटना होत्या त्या एकत्र करण्याचा प्रयत्न झालेला आहे नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशनच्या माध्यमातून. AITUC आणि NTUFच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, या दोन्ही संघटनांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे परिस्थितीत फारसा बदल झाला नाही आणि वेगवेगळ्या संघटनांमध्ये तणाव व वैर कायम राहिले. या वेगवेगळ्या संघटनांच्या मध्ये एकमेकांच्यातही तणाव होता आणि वैर देखील त्यांच्यात वाढलेलं होतं. आता पाहूया तिसरा टप्पा, तो आहे इंटकचा. INTUC ची भूमिका, इंटक म्हणतात, इंटकची भूमिका पाहूया. तो कालखंड आहे 1948 ते 1960चा कालावधी आहे आपला हा भारत स्वातंत्र्याचा कालावधी. सन 1947 इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे इंटकची स्थापना झाली, ही सर्व कामगारांची. 1948 कामगारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राजकीयरित्या असंलग्न आणि स्वतंत्र संस्था स्थापन केली. म्हणजे ही एक स्वतंत्र संस्था स्थापन झालेली आहे कामगारांच्या हक्काच्या रक्षणासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी. ही हिंद मजदूर सभा HMSO, हीच याचंच नाव काय आहे, हिंद मजदूर सभा, जे HMSच्या तत्वांशी सहमत नव्हते. म्हणजे या दोन्ही संघटनामध्ये कोऑर्डिनेशन किंवा काही तत्व त्यांची साम्य नव्हती. त्यांनी 1949 युनायटेड ट्रेड युनियन, 1949 युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे UTUC नावाची एक समांतर संस्था स्थापन केली. 1955 भारतीय मजदूर संघ BMSची स्थापना झाली. 1947 काँग्रेसची सत्ता आल्यावर कामगार संघटनांच्या उपक्रमांचे परीक्षण सुरू झाले. 47ला स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचं सरकार आलं आणि कामगारांच्या संघटनांच्या बाबत त्यांनी अभ्यास सुरू केला. वेळप्रसंगी टीकाही झाली.
सर्वात महत्त्वाची टीका म्हणजे सरकारचा कामगार संघटनाच्या कामातील हस्तक्षेप होय. सरकारचा हस्तक्षेप सुरू झाला कामगार संघटनांच्या कामामध्ये. या 4 प्रमुख कामगार संघटनांच्या व्यतिरिक्त इतर अनेक कामगार संघटना कामगार चळवळीत महत्त्वाची भूमिका करत होत्या. म्हणजे या 4 प्रमुख संघटना तर होत्याच, पण याशिवाय इतरही छोट्या मोठ्या कामगार संघटना होत्या. त्यानंतर काही वर्षात कामगारांनी उद्योगपतींच्या विरोधात अनेक वेळा संपाचे हत्यार उपसले. अनेक वेळा संप झालेला आहे. 60च्या दशकात कामगारांच्या तक्रारी वेतन, बोनस आणि ओव्हरटाईमशी संबंधित होत्या. म्हणजे 1960चं जे दशक आहे त्या काळात कामगारांनी जो संघर्ष केलेला आहे तो वेतनाच्या संदर्भात, बोनसच्या संदर्भात आणि ओव्हरटाईम म्हणजे जादा काम करणे याच्या संबंधित होत्या. परंतु त्यानंतर त्यामध्ये कामावरून निलंबन म्हणजे कामावरून काढून टाकणं म्हणजे निलंबन, अन्यायकारक बडतर्फी म्हणजे चुकीच्या पद्धतीने नोकरी घालवणं त्यांची, कामगारांचे हक्क असा बदल झाला. म्हणजे या मागण्या पण कामगारांच्या वाढल्या. त्यानंतरच्या औद्योगिक काळात त्यात कामगारांची बढती, संधीचा अभाव, कामगारांचा सन्मान या बाबींचाही समावेश झाला. इत्यादी बाबी महत्त्वाच्या ठरू लागल्या. प्रत्येक प्रस्थापित राजकीय पक्षाने कामगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व आपली मतपेढी वाढविण्याच्या उद्देशाने स्वतःची कामगार संघटना विकसित केली. अनेक नेत्यांनी मग स्वतःची कामगार संघटना काढलेली आहे, कारण मतपेटी वाढवायची हा त्यांचा उद्देश आहे आणि राजकीय पक्षांचा हेतू आहे कामगारांवर नियंत्रण ठेवायचं. त्याचा परिणाम असा झाला की राजकीय पक्ष जितका मोठा तितकाच त्यांचा कामगारांचा गट विस्तृत व सामर्थ्यवान ठरू लागला. म्हणजे पक्ष मोठा असेल तर त्या पक्षाचा कामगार संघटनेचा जो गट आहे किंवा कामगारांची संघटना आहे ती पण मोठी ठरू लागली. त्याचप्रमाणे जर पक्षात फूट पडली तर संघटनांचेही विभाजन होऊ लागले. म्हणजे पक्ष फुटला की संघटनाही फुटू लागल्या. उदाहरणार्थ जेव्हा कम्युनिस्ट शाखा CPI आणि CPMमध्ये विभागली गेली, म्हणजे कम्युनिस्ट शाखा जी आहे त्याचे 2 भाग झाले, CPI आणि CPMमध्ये विभागली गेली, तेव्हा काय घडलं पाहूया आपण. तेव्हा कम्युनिस्ट शाखेने CPI हाती घेतली आणि CPMने भारतीय कामगार संघटना म्हणजे CITU नावाची स्वतंत्र संस्था स्थापन केली. म्हणजे 2 वेगवेगळ्या संघटना, कामगारांच्या संघटना स्थापन झाल्या. आता आपण चौथा टप्पा पाहूयात, चळवळींचे एकत्रीकरण आणि विविधीकरण. एकत्रीकरण आणि विविधीकरण 1960 आणि त्यानंतरचा कालावधी आहे. 50च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत कामगार चळवळ कामगारांना कामाचा मोबदला, कामाची परिस्थिती इत्यादी बाबत लढा देण्यात यशस्वी ठरले. म्हणजे 50च्या दशकामध्ये कोणता फायदा झाला कामगारांचा? कामाचा मोबदला योग्य मिळू लागला किंवा कामाची परिस्थिती, या 2 बाबीत त्यांना यश मिळालेलं आहे. 60च्या दशकात आर्थिक वाढ व विस्ताराची गती कमी झाली होती. पण 60च्या दशकामध्ये अर्थव्यवस्थेतच थोडंसं मंदावली होती. आर्थिक मंदीमुळे व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्या नाकारण्यास सुरुवात केली होती. म्हणजे मग आर्थिक मंदी आहे, कामगारांच्या मागण्या ते मान्य करत नव्हते. औद्योगिक कलह कायदा 1947 हा औद्योगिक कलहांची तपासणी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी यंत्रणा व प्रक्रिया करून औद्योगिक शांतता व सुसंवाद सुनिश्चित करण्यासाठी पारित केला गेला. 1947चा कायदा झाला पहा. त्या कायद्याचं नाव आहे औद्योगिक कलह कायदा. कलह म्हणजे वाद, म्हणजे कामगार आणि कारखानदार यांच्यामधले जे वाद आहेत त्यांची तपासणी करणं, त्यावर उपाय सुचवणं, शांततेने या गोष्टी सोडवणं, यासाठी हा कायदा केला. या कायद्याद्वारे कामगार व व्यवस्थापनातील संघर्ष कमी करण्यासाठी समेट, लवाद आणि न्यायालयीन निवाडा यांच्या यंत्रणा वापरण्यास अनुमती दिली. मग कामगार आणि व्यवस्थापनात संघर्ष आहे, वाद आहे, तर त्यासाठी समेट म्हणजे तह करणं किंवा लवाद मध्यस्थ नेमणं किंवा न्यायालयीन निवाडा न्यायालयामध्ये निर्णय, अशा प्रकारची यंत्रणा वापरायला सुरुवात झाली. अगदी प्रतिकूल परिस्थितीतही 1970च्या दशकापर्यंत चळवळीने कामगारांच्या हितसंबंधांचे आणि समस्यांचे प्रतिनिधित्व करण्याचे आश्वासक काम केले. म्हणजे 1970पर्यंत अतिशय प्रतिकूल परिस्थिती असूनही कामगारांच्या संघटना कार्यरत होत्या. अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. 1970 नंतर मात्र चळवळीची गती मंदावली. साधारणपणे 8 वर्ष चाललेला गिरणी कामगार संप हा शेवटचा मोठा संप. मुंबईमधले जे कापड कारखान्यात काम करणारे गिरणी कामगार, त्यांचा शेवटचा संप.
या ऐतिहासिक बॉम्बे टेक्स्टाईल संपाची सुरुवात जानेवारी 1982मध्ये मुंबईतील गिरणी कामगारांचे केंद्रीय नेते दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली झाली. आणि तो गिरणी कामगार संप 1982मध्ये सुरू झाला. तो नेते होते दत्ता सामंत, यांचं नेतृत्व होतं. खूप काळ चालला हा, 8 वर्ष. एकूण 65 कापड गिरण्यांमधील, आणि त्यात 65 कापड गिरण्या समाविष्ट होत्या. 2,50,000 कामगारांनी काम थांबवले आणि एवढं काम बंद झालं. वेतन आणि बोनस संबंधित बाबींमध्ये वाढ करण्याची मागणी, म्हणजे वेतन वाढावं, बोनस वाढावं, ही त्यांची मागणी होती. हे संपाचे मुख्य उद्दिष्ट होते. हे त्या संपात 8 वर्ष चाललेला संप होता तो. वेतनवाढीच्या मागणीबरोबरच दत्ता सामंत यांनी 1947चा बॉम्बे इंडस्ट्रियल ॲक्ट रद्द करण्याची मागणी केली. आणि 1947ला जो कायदा केला होता बॉम्बे इंडस्ट्रियल ॲक्ट, तो रद्द करा अशी पण मागणी केली नेते दत्ता सामंत, कामगार नेते. तत्कालीन सरकारने कामगार संघटनांच्या मागणीला ठामपणे नकार दिला, पण सरकारनेच विरोध केलेला आहे कामगारांना. हा संप वर्षानुवर्ष सुरू राहिला. संपामुळे उद्योगाचे मोठे नुकसान झाले, कारण 8 वर्ष ते उद्योग बंद राहिले आणि कामगार दारिद्र्याच्या खाईत ढकलले गेले. बऱ्याच कामगारांना त्यांचे घरदार, अल्प मालमत्ता विकून मुंबईच्या उपनगरी भागात स्थलांतरित व्हावे लागले. कामगार घरदार विकून दुसरीकडे स्थलांतरित झाले. या संपाचा कामगार, उद्योग आणि सरकार यांच्यातील औद्योगिक संबंधावर नकारात्मक परिणाम झाले. यांचे सगळे संबंध बिघडले, कामगार, उद्योग आणि सरकार. भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाच्या लेबर ब्युरोच्या 2012च्या अहवालानुसार, पहा, भारत सरकारचं कामगार मंत्रालय आहे आणि लेबर ब्युरो त्यांचा अहवाल आहे 2012. त्याच्यानुसार भारतात अंदाजे 16,154 कामगार संघटना अस्तित्वात आहे. म्हणजे भारतातल्या कामगार संघटना 2012च्या अहवालानुसार 16,154 कामगार संघटना अस्तित्वात आहेत. भारतीय मजदूर संघ ही भारतातील सर्वात मोठी कामगार संघटना आहे. आणि यातली जर सर्वात मोठी म्हटलं तर भारतीय मजदूर संघ ही मोठी संघटना. आजच्या घडीला चळवळ मुख्यत्वे राजकीय निकषांवर विभागली गेली. आजचा जर विचार केला तर ही सगळी राजकीय निकषावर आधारलेली चळवळ झाली. औद्योगिक क्षेत्राची सध्याची परिस्थिती पाहता सरकारची भूमिका आहे त्यात लक्षणीय बदल करण्यात आले आहेत. कामगार मंत्रालय, भारत सरकारने मान्यता दिलेल्या राष्ट्रीय स्तरावरील काही संघटना म्हणजे AITUC ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, INTUC म्हणजे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आणि सेवा म्हणजे स्वयंरोजगार महिला संघटना या होय. म्हणजे सरकारने मान्यता दिलेल्या या संघटनांची नावं आहेत. कामगार संघटना बऱ्याचदा मोठ्या फेडरेशनशी संलग्न असतात, म्हणजे मोठ्या संघटनांशी संबंधित असतात. ऑल इंडियन बँक एम्प्लॉईज असोसिएशन ही बँक कर्मचाऱ्यांची संघटना आहे. रेल्वे कामगार संघटना यासारख्या ट्रेड युनियन फेडरेशन अजूनही कार्यरत आहेत, अजूनही या काम करतात. राष्ट्रीय स्तरावर कामगारांचे प्रतिनिधित्व करणारी देशातील एक प्रमुख फेडरेशन म्हणजे सेंट्रल ट्रेड युनियन ऑर्गनायझेशन, त्याला CTUO म्हणतात. राष्ट्रीय स्तरावर कामगारांचे प्रतिनिधित्व करते, महत्त्वाची संघटना. कामगारांच्या चळवळीने मोठा पल्ला गाठला आहे. या चळवळीतील महत्त्वाच्या बदलांचा इथे उल्लेख करणे आवश्यक आहे. मग या चळवळीत कोणकोणते बदल झाले ते पाहू. 1. कामगारांचे मुद्दे ज्यासाठी ही चळवळ उभी राहिली, म्हणजे कामगारांच्या मुद्द्यांच्यासाठी ही चळवळ उभी राहिली, हे महत्त्वाची बाब आहे. 2. कामगार चळवळीला आकार देणारं नेतृत्व निर्माण झालं. 3. समाजधुरीण कामगार हितासाठी उभे ठाकले, म्हणजे समाजातील मोठे नेते उभे राहिले कामगारांच्या हितासाठी. आणि कालौघात कामगारांनी या लढ्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. काळाच्या ओघात कामगारांनी स्वतः लढा सुरू केलेला आहे. त्यातूनच युनियन नेत्यांचा वर्ग उदयाला आला, मग त्यात नेते निर्माण झाले, कामगार नेते. 4. जागतिकीकरणाबरोबरच सरकारची या चळवळीतील भूमिका देखील बदलत गेली, सरकारची भूमिकाही बदल झाला. 5. कामगार संघटनाचे राजकीयकरण झालेलं आहे कामगार संघटनांचं. या बाबी महत्त्वाच्या ठरल्या. आता तुम्हाला कृती क्रमांक 3 दिलेली आहे करायला. 6 विद्यार्थ्यांचा एक असे गट तयार करा, म्हणजे 6 विद्यार्थ्यांचा एक गट. आपल्या परिसर किंवा प्रदेशातील कामगारांच्या चळवळींची माहिती जमवा. एखादा कारखाना असेल तुमच्या परिसरात किंवा कामगार चळवळीची माहिती घ्या. 12 स्लाईडचे पॉवर पॉईंट सादरीकरण करा, PPT तयार करा 12 स्लाईडच्या.
चळवळीची सुरुवात कशी झाली, चळवळीशी संबंधित महत्त्वपूर्ण व्यक्ती, त्यांचे मोठे योगदान किंवा यश, त्यांच्यासमोरील आव्हाने याबद्दल माहिती एकत्र करा. वर्गात आपली पॉवर पॉईंट सादर करा. सर्व गट सदस्यांनी किमान 2 स्लाईड्सवर चर्चा करावी. 2-2 स्लाईडवर चर्चा करायची. 12 स्लाईड आहेत आणि 6 विद्यार्थी आहेत. सादरीकरणानंतर प्रश्नोत्तर सत्र होऊ शकते. यावर प्रश्नोत्तरसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुमच्या भागामध्ये कोणत्या कामगार संघटना आहेत किंवा तुम्हाला कोणती कामगार चळवळ माहिती आहे, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.